अनपेक्षित पहाट या एपिसोडमध्ये मी एक नवीनच स्टोरी सांगितली आहे, जी मला स्वतःलाही आवडते आणि मला वाटलं की तुमच्याशी शेअर करावी. म्हणून या एपिसोडमध्ये मी ती स्टोरी शेअर केली आहे. तुम्हाला ही स्टोरी ऐकण्यासाठी ऐकावं लागेल. हा एक नवा कोरा एपिसोड नक्कीच ऐका. त्या रात्रीचे 2 वाजलेले. सगळीकडे पूर्ण काळोख, एकदम भयान शांतता. अशामध्ये मी एकटा चालत होतो आणि मागून कोणीतरी अचानक खांद्यावर हात ठेवला. मी मागून वळून पाहणार इतक्यात एक आवाज आला. नाहरगढ़ ट्रैक पे चलना है रे सुबह. हो, खरंच सकाळी सकाळी नाहरगडचा एक सुंदर ट्रेक केला. तर झालं काय, नाहरगड हा एक फेमस किल्ला जयपूर मधला. तसं तर मी तिथं 2-3 वेळा गेलेलो, पण सनसेट बघण्यासाठी. आता सूर्योदय बघायचं म्हणलं, सनराईज पॉइंट बघायचं म्हणला की सकाळी उठून जायचं. आणि माहीतच आहे, सकाळी उठायचं होत नाही भरपूर जणांना, त्यातलाच मी एक आळशी मनुष्य. पण असं म्हणतात ना की मनात असलं की भाग्यात होतच. असंच काहीसं झालं माझ्यासोबत. कारण एका दिवशी आम्ही रात्री जेवून कॉमन रूम मध्ये बसलेलो हॉस्टेलवर. लगभग आम्ही 9 जण होतो. मग दररोज आता जेवून झाल्यावर आम्ही उनो खेळायचो. उनो म्हणजे काय, पत्त्याच्या पानाचा एक मॉडर्न प्रकार. एक तर तो डाव लवकर संपत नाही, जेवढे गडी वाढतील तेवढा डाव रंगत जातो. त्यावेळेस आम्ही होतो 9 जण. मग आता 9 जण म्हणल्यावर डाव थोडा लांबणारच हे माहीतच होतं. म्हणून आम्ही असंच खेळत होतो उनो. थोडे गडी ऍड झाले, पुन्हा नवीन डाव सुरू झाला. असे जवळपास 3-4 डाव झाले आणि 11 नंतर तसे वाजत गेले 12-1, तरी पण डाव संपनाच आणि कोण माघार घ्यायला तयार नाही. मग रात्रीचे 2 वाजले. समोर टीव्हीवर गाणी चालूच होती हळू आवाजात आणि इकडं पत्त्यासोबत गप्पा गोष्टी चालूच होती. त्यातच कोण तर हळूच म्हणलं की नाहरगड ट्रेक. काय माहित काय झालं आणि त्याला उकळीच फुटली की नाहरगड ट्रेकला जायचं सकाळी सकाळी सनराईज बघायला. आता बाहेर आभाळी वातावरण झालेलं, पण म्हणलं नाही पडणार पाऊस. एक अंदाज होता नाही पडणार पाऊस. म्हणून ठरलं सकाळी सकाळी जायचं सूर्योदयाला नाहरगडवर. तर 9 मधले झाले 2 जण कमी, उरलो 7 जण. 7 जणांनी ठरवलं काय पण उद्या सकाळी जायचंच. मग म्हणलं आता जर झोपले सगळे तर सकाळी कोणी उठणार नाही. प्रत्येकाची सवय माहित आहे, सकाळी कोणी उठत नाही लवकर. म्हणून ठरलं की त्या रात्रभर पूर्ण जागायचं आणि पहाटे 4:30 वाजता बाहेर पडायचं. ठरल्याप्रमाणे सगळी जागली. मग इकडे थोड्या गप्पा गोष्टी सुरू होतात, मग थोडे गाण्याचे भेंड, मग नंतर पत्ते, कॅरमचा खेळ. असं पूर्ण रात्र जागून काढली. शेवटचे वाजले 4:30. मग म्हणलं आता बास झालं, आता आवरूनच या. 4:30 वाजले तर आपल्याला त्या वेळेत पोहोचायला पाहिजे. म्हणून एक 10 मिनिटात तयार होऊन गेट जवळ या म्हणून सांगितलं. ठरल्याप्रमाणे सगळे तयार होऊन आले गेट जवळ आणि एकदम एक्साइटमेंट मध्ये. सगळ्यांना आता एक्साइटमेंट, एवढ्या रात्रभर जागून सकाळी जायचं म्हणलं एकदम एक्साइटमेंट. तसं गेट उघडलं, झालं पाऊस सुरू झाला. तिथेच मूड गेला सगळ्यांचा. एवढं ठरवलंय आणि निघालोय, झाला पाऊस सुरूच झाला मध्ये. मग पुन्हा वर आलो, 15-20 मिनिटं बसू आणि पाऊस उघडीप दिल्यावर जाऊ. जसं पावसाने उघडीप दिली 10 मिनिटातच पुन्हा आम्ही निघालो आणि थोडं पुढं जातोय, 1 किलोमीटरवर जातोय, तोपर्यंत पुन्हा पाऊस सुरू झाला. आता पाऊस सुरू झालाय, भिजत जायला काय अर्थ नाही म्हणून घेतला एक शेजारी शेडचा आधार. पुन्हा पाऊस उघडल्यावर पुन्हा चालायला लागलो. असं 3-4 वेळेस झालं आणि तो रस्ता होता 3 किलोमीटरचा, नाहरगडचा पायथा. शेवटी असं थांबत नाहरगडच्या पायथ्याजवळ आलो आणि तोपर्यंत पावसाचा जोर वाढला इकडं. आता ठरलं आता जर थांबलो तर भरपूर उशीर होईल वर जायला. म्हणून सगळ्यांनी काम केलं. सगळ्यांचे मोबाईल पिशवीत घातले
आणि एका बॅगमध्ये ठेवले आणि प्रत्येक जण चालायला लागले त्या वाटेवरून नहारगडच्या दिशेने. तसं तर हा ट्रेक काही मोठा नाही, एक सरळ पायवाट जाते, एक दगडी पायवाट आहे, पण ती पायवाट एकदम गुळगुळीत आहे. दगड सुद्धा गुळगुळीत आहेत. एकतर वरून धोधो पडणारा पाऊस, पावसाचा जोर वाढला होता त्यामुळे वरून धोधो पडणारा पाऊस, त्यात पावसाचं पाणी त्या उतारावरून पायातनं चाललेलं, ते दगड एकदम गुळगुळीत, वाट निसरडी, त्यातच सगळे चालायला लागले. कुणाचा तोल जातोय, कुणाला चालताच येईना, चप्पल, कुणाची सँडल, कुणाचे बूट, पण एक्साइटमेंट तेवढीच. पाऊस जरी पडला, जरी मूड गेला तरी एक्साइटमेंट तेवढीच, कारण असा अनुभव पुन्हा मिळणार नव्हता. किती जरी सूर्योदय बघितला तरी पावसातनं वर जायचा अनुभव पुन्हा मिळणार नाही. म्हणून तसेच चालत राहिले आणि अर्ध्याच्या वर गेलो तर नजारा काय यावरच. सगळं आभाळ असं टेकल्यागत वाटलं जमिनीला. हा किल्ला काय उंच नाही, पण पावसाच्या मानाने धुके पसरलेले. पाऊस होता, धुके होतं आणि वारा सुद्धा होता. अशा या निसर्गाच्या खेळातून आम्ही वर चाललेलो आणि चहूबाजूने नजर फिरवली तर बघतोय काय, शेजारी सगळं धुकं धुकं. त्या धुक्यासोबतच आम्ही पुन्हा वर चालायला लागलो. फायनली आम्ही गेलो गडाच्या दरवाजापर्यंत, पण झाला पचका आमचा. धोधो पावसातून चालत वर आलेलो, एवढ्या निसरड्या वाटेतून आलो आणि वर गेलो तर गडाचे दरवाजे बंद. तसं कधी बंद ठेवत नव्हते, पण त्या दिवशी पाऊसच होता त्यामुळं सगळे गडाचे दरवाजे बंद करून ठेवले. आणि आम्हाला माहित नाही, सगळ्यांचा मूड पुन्हा ऑफ झाला. एक तर पावसामुळे झालेलाच, वर गेल्यावर आणि झालाच. तशाच निराशेत पुन्हा त्याच वाटेने खाली आलो. वरून धोधो पाऊस, पायातून त्याच पावसाच्या पाण्याची गंगा वाहत होती. सगळ्यांचा मूड ऑफ झालेला, सगळ्यांची तोंड पडलेली. तशातच आलो खाली. पाऊस तसा थोडा कमी होत आलेला, किंबहुना जातच आलेला. आता आलोय तर याचा काहीतरी उपयोग करून घेऊ म्हणलं. म्हणून मग तिथल्या तिथे एक प्लान तयार झाला आणि डिसिजन बदलला. तसं तर आम्ही ट्रेक करून डायरेक्ट हॉस्टेल गाठणार होतो, पण म्हणलं आता वर मूड ऑफ तर झालाय, म्हणून खाली आल्यावर एक प्लानच चेंज केला. तसंच सगळे रिक्षात बसलो आणि गेलो तडक गुलाबजी चाय. गुलाबजी चाय म्हणजे जयपूरमधला सगळ्यात फेमस चायवाला, याचा धंदाच किती तर लाखो रुपयाचा आहे. तुम्हाला एक आवाका येईलच जर तुम्ही त्या चहाच्या बाहेर थांबला, त्या टपरीच्या बाहेर थांबलात. बस स्टेशन समोर गुलाबजी चाय नावाचं एक छोटीशी टपरी आहे, पण त्या एका छोट्याशा टपरीवर त्याने बिल्डिंग बांधली मागं आणि तिथंच कॅफे वगैरे सुरू आहे. पण सगळी गर्दी असते ती चहा, कचोरी आणि बन मस्का. एवढ्या सकाळी सकाळी थंड वातावरणात आणि हलक्याशा पावसाच्या सरीत त्या वाफाळणाऱ्या चहाचा आस्वाद घ्यायला सगळे आतुर झालेले. आम्ही ऑर्डर केली, प्रत्येकाला एक चहा आणि चालून भूक लागलेली म्हणून एक बन मस्का आणि कचोरी. थोडा वेळ गेला आणि आमची ऑर्डर आली आणि चहाचा आस्वाद सोबत कचोरी आणि बन मस्का. हा हा हा, प्रत्येकाला माहीतच आहे पाऊस आणि चहाचं नातं काय आहे. अशा पावसात आम्ही चहा पित होतो. हळूहळू चहा जसा पोटात जायला लागला तसं प्रत्येकाला बरं वाटायला लागलं आणि ऑफ झालेला मूड पुन्हा फ्रेश व्हायला सुरू झाला. सगळे पुन्हा दंगामस्ती करायला लागले. आता सकाळचे वाजलेले 7. एवढ्या लवकर आलोयच म्हणल्यावर पुन्हा चालत गेलो अल्बर्ट हॉल म्युझियम, जे आतून बघण्यासाठी चांगलं आहे, पण जर तुम्ही तिथं असाल तर ते सकाळी सकाळी समोर बघायचं. कबुतरांच्या थव्याची थवा उडत असतात. मग तिथं समोर उद्यानामध्ये आम्ही पण थोडा वेळ बसलो गप्पा गोष्टी करत, आणि असंच गप्पा गोष्टी करत करत पुन्हा विषय निघाले नहारगडची. सगळ्यांना वाटलं उगाच आलो, पण ज्यावेळेस चहा पिऊन झाला त्यावेळेस वाटलं की हे काय तर नवीन अनुभवले. म्हणजे बघा ना, किती प्लॅन चेंज होतात, सडन प्लॅन चेंज होतात. कधी कधी असं म्हणतात ना, अनपेक्षित आणि अनियोजित गोष्टी जर झाल्या तर कधी कधी आनंद देतात मनाला. हा, पहिला वाटतात दुःख, पण नंतर ज्या बारीक सारीक गोष्टी असतात त्या मनाला आनंद देतात. असंच आमच्यासोबत झालं. पहिला वाटलं कशाला आलो उगाच, पाऊस सुरू झाला, आता सूर्योदय तर नाहीच, त्यात गडाचे दरवाजे बंद.
पण खाली आल्यावर जसा प्लान चेंज केला, जसा डिसिजन घेतला चहा चहा प्यायचा, तसं सगळे आनंदी झाले. असंच असतं ना, वेळच्या वेळी डिसिजन बदलायला यायला पाहिजेत आणि प्लान चेंज करायला यायला पाहिजे. हीच होती आजच्या एपिसोडची एक शॉर्ट स्टोरी. पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडमध्ये नव्या विषयासह. तोपर्यंत गुड बाय.